कन्हान नदीत बुडून मरण्याच्या निवारणासाठी उपाययोजना करण्यात याव्या. नागपूर सावनेर. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातून वाहणारी कन्हान नदी ही मृत्यूचा डोह बनला आहे. आजपर्यंत शेकडो जीव या डोहामध्ये बळी पडले, म्हणूनच हा मृत्यूचा डोह. आजपर्यंत शेकडो निष्पाप जीव गिळंकृत केले आणि काही वडिलांचे संसार उद्ध्वस्त झाले. आजपर्यंत या कन्हान नदीच्या डोहाने असंख्य कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. अनेक तरुण तरुणींनी या डोहात आपला जीव गमावला आहे. अनेक आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रू आजही थांबलेले नाहीत. आपल्या लेकराच्या आठवणीने त्यांचे हृदय आजही तुटते आहे. त्यांच्या घरातील शांतता आजही त्या दुःखाची साक्ष देते. एका क्षणात हसते खेते घर कुटुंब उद्ध्वस्त होते. आईच्या कुशीतून मुलगा निघून जातोय. वडिलांच्या आधाराचा हात कायमचा सुटतोय. हे दुःख शब्दात म्हणणं अशक्यच. आजही अनेक माता आपल्या लेकराच्या आठवणीत रडतात. अनेक वडील मनात वेदना घेऊन जगत आहेत. सावनेर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बाप्पा ताजुद्दीन यांच्या वाकी दरबाराजवळून वाहणाऱ्या कन्हान नदीतील हा धोकादायक डोह अनेक निष्पाप जीवांचा बळी घेतो आहे. आजवर शेकडो लोकांनी येथे आपला जीव गमावलाय. हा डोह मृत्यूचा सापळा बनलाय. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तात्काळ दखल द्यावी. भविष्यात आणखीन कुणाच्या घराचा दिवा विझू नये. आणखीन कुणाच्या आई वडिलांना आपल्या लेकरासाठी अश्रू ढाळावे लागू नयेत. यासाठी हा डोह तातडीनं बुजवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि याच भावनेतून हितज्योती आधार फाउंडेशनच्या वतीनं क्षेत्राचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या विनंती निवेदन देण्यात आले. आमदार साहेबांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत संबंधित विभागाची बोलून एक योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. या प्रसंगी हितज्योती आधार फाउंडेशनचे संस्थापक हितेश बनसोड, युवा समाजसेवी भूषण कुबडे, सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर ढुंडेले, जलतारा संयोजक मदन डहाके, निखिल पोटभरे, राजा फुले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. एखाद्याच्या मृत्यूनंतर अश्रू ढाळण्यापेक्षा वेळेवर उपाययोजना करून त्याचा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे आहे. हीच भावना घेऊन हे निवेदन प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आले. चाणक्य न्यूजसाठी नागपूरवरून दीपचंद शेंडे यांचा रिपोर्ट.